हे घ्या वडे 2 पाव नेता. बरं 4 वडे. अन्सारच्या म्हणजे वडापाव क्षेत्रातील बाप माणूस, देतो मा. गरिबीचे चटके सोसलेला निरक्षर अन्सारच्या प्रचंड मेहनतीनं, कष्टानं आणि प्रामाणिक व्यवहारात सेलिब्रिटी झालाय. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात पॉप्युलर आहेत. पण आजच्या या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीतून अन्सारच्यानी मराठी तरुणांना लाख मोलाचा सल्ला दिलाय. राजकारणावरही ते भरभरून पण कोड्यात बोलले. हालात आदमी को सब कुछ सिखा देती है असं म्हणत अवघड प्रश्नांची उत्तरेही अन्सारच्या यांच्या खास शैलीत देताना हसू आवरत नाही. तब्येत बरी नसतानाही 69 वर्षांचे अन्सारच्या बोलले हजरजबाबी आहेत हे नक्की. तुमच्याकडं शिवसेनापासून काँग्रेस, राष्ट्रवादी, MIM सगळेच येतात. सर्व येतात. सर्वांचं स्वागत करतो मी न्यायास्थानी. हां, पण ते कसं आहे का बा, प्रत्येका संघ आपल्याला चांगलं वागायचं आहे, बाकी काही नाही. जो भी आएगा वो हमारा ही है. आवाजाला काय केलं? आवाज आहे ना 8 दिवस झाले एकदम बसलाय माझा. त्याच्यामुळे काय दिवसाने कशाने पण ते काही आवाजच येईना. तो गप्प बसले मी घरी. वय किती आहे सध्या? 69 वय आहे. हो. जे देवाने तुम्हाला इतकं सुंदर छान आयुष्य वय दिलंय, दीर्घायु द्यावं आमची पण इच्छा आहे ना. तुमच्या ह्या आरोग्याचं रहस्य काय? काही नाही, आपलं जे आहेत सर्व खात्यातच मी बी खातो. सकाळी कितीला उठतं? सकाळी 5ला. आणि दिनक्रम कसा असतो 5ला उठल्यावर? 5ला उठल्यानंतर काय देवदेव करायचं, आंघोळ बिळून करायची, थोडं हे करायचं, मग परत इकडलं तिकडलं पाहायचं म्हणजे दुकानचं, आणि संध्याकाळी लवकर झोपायचं. हां. आणि दिवसभरात समनापूर वडेवाला हा जो आपला ब्रँड आहे तिथे किती वेळ देतो? तिथं 8 दिवस झाले वेळच नाही दिला. त्याच्या अगोदर 2-4 तास जात होतो, नाही असं नाही. आणि आवाज बसला ना जायचंच बंद केलं. खाते की नेते? नाही, आता खातावी नेतावी. तुमची ही शैली म्हणजे तुमचं शिक्षण कुठे झालं? कितवीपर्यंत? काही नाही, शिक्षणच नाही माझं. अंगठा देतोय मी. अंगठे बहादर माणूस आहे आपण. अच्छा. परंतु मग ही जनसंपर्काची, जाहिरातीची कला कशी शिकला? काही नाही, आपलं म्हणजे हे धंदा करतोय ना आपण, याच्यामध्येच ते म्हणतात ना, वक्त इंसान को सब सिखा देता है. हां, तशी गंमत आहे आपली. हां, म्हणजे जसा टाईम आपल्यावर आला त्या हिशोबाने आपण वागलो, त्याला ॲडजस्ट करीत चाललो, झालं. सुरुवात कशी झाली? सुरुवात त्याला हो, आपलं काय हॉटेलमध्ये काम करेल आपण. हॉटेलमध्ये काम केलं, गार विकले, जांब, बोरं, केळं हे सर्व धंदा केला आहे आपण. आणि त्याच्यामधून मग आपण हे केलं वड्याचा. अच्छा. हां, असं. तुमच्या चवीचं गमक काय आहे? हे वडे इतके सुप्रसिद्ध का होत आहेत? तुमचं डुप्लिकेशन करायचा प्रयत्न झाला आहे. क्वालिटी दिली पाहिजे ना सर. माझ्याकडं कसं आहे, सर्वोच्च गिऱ्हाईक आहे. आणि गिऱ्हाईक आलं तर मी असं समजतो का बाबा तो मला एकाना का होत नाही मदत करण्यासाठी आलेला आहे. गिऱ्हाईक आल्यानंतर मी हा विचार करतो की बाबा गिऱ्हाईक मला एकाना का होत नाही मदत करण्यासाठी आलं. मी हा विचार नाही करत अरे बाबा त्याला भूक लागली म्हणून तो आला, हा विचार नाही. हा जर मी विचार करतो तर मग माझा मूर्खपणा होईल. मी तो विचार नाही करत. मी हा विचार करतो गिऱ्हाईक माझ्याकडं आलं एकाना का होत नाही, मला मदत करून जाणार आहे, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सर्वोच्च गिऱ्हाईक आहे, त्याच्यानंतर बाकीचं सर्व आहे माझ्यासाठी. आणि प्रत्येक व्यापारासाठी तेच असायला पाहिजे. नवीन तरुणांना काय संदेश द्याल? व्यवसाय कसा केला पाहिजे? व्यापार करा, व्यापारमध्ये घुसा. खूप वाव आहे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये. पण आपण थोडक्यात कसं आहे, आळशी माणसं आहे आपण महाराष्ट्रीयन. आता लई सुधारले, पण तरी अजून 5-25% आळशी लोक आहे. आज बी
ज्याच्याकडं जमीन जुमला आहे ते पारावर येऊन बसायचं, पत्ते खेळायचे, इकडल्या तिकडल्या गप्पा करायच्या, कोट खेळायचा, रमी खेळायची, बिगर पैशाने का होत नाही. पण आज बी तसं चालू राहतं खेड्यागावामध्ये. ते नाही करता शेतीमध्ये आहे, शेतीत त्याच्यामध्ये बघा ना, थोडं डोकं घाला ना, वाढन ना ते काम. असं मेहनत केली पाहिजे असं मला म्हणायचं आहे. दे रे हरी बाजावरी, हरी काय आपला बाप नाही बाजावरी द्यायला. दे रे हरी बाजावरी, हरी काय आपला बाप नाही, मेहनत आणि कष्टाला पर्याय नाही. त्याच्या देशातली एकंदरीत परिस्थिती कशी वाटते सध्या? परिस्थिती लई डाऊन आहे आता, भयानक डाऊन आहे. म्हणजे कधी नव्हतं झालं असं झालेलं आहे. एवढं 10-5 वर्षात भयानक परिस्थिती झालेली, बोलून उपयोगच नाही. बेरोजगारी वाढली, सर्वच वाढलं, काय बोलूनच उपयोग नाही. म्हणजे काही बोलावं हेच सुचत नाही आता. जो माणूस चोऱ्या करतो ना, आता मला चोरी करायची आहे ना, मला कोणाची सोनं चोरायचं आहे किंवा पैसे चोरायचे मला, मी पहिले बोलून दाखवतो. पहिले काय बोलून दाखवतो माहिती आहे का? का आता तुमचं सोनं चोरीला जाणार आहे, तुमचं पैसे चोरीला जाणार आहे, तुमच्याकडं सांगतो, तुमच्याकडे बोट देऊ, तुमच्याकडे बोट करून मी सांगतो, भविष्य सांगतो तो. म्हणजे असं तर इतकं बेकार झालेलं आहे. तेव्हा ते नाही बोललेलं बरं. तुका म्हणे उगे राहा, जे होते ते पहा, बाकीचं काही डोकं लावू नका. सगळ्याच पक्षाचे कार्यकर्त्यांपासून आमदार, खासदार, मंत्री आवर्जून संगमनेरकडे जाताना चाचांच्या गाडीवरती थांबतात. आज आम्ही त्यांना गाडीवर भेट नाही झाली म्हणून थेट त्यांच्या घरी आलो. चाचा, एकंदरीत सध्याची परिस्थिती ही कुठे घेऊन जाणार देशाला? हे देशाचं वाटोळं करणारे काही दिवसांनी. अजून एक वेळ येऊ द्या, मग पूर्ण देशाचं वाटोळं होऊन जाणार आहे, काहीच नाही राहणार. ते श्रीलंका झाली का, ते नाही का, तसं होणार आहे आपल्या देशात. अध्यक्षाच्या वाड्यावरती हल्ला केला, हां, तसं होणार आहे. जर समजा तशी परिस्थिती, क्रांती होणार. हां, क्रांती नाही. आता काय क्रांती बिन काय बोलूनच उपयोग नाही. काय होईल त्याचा भरोसाच नाही आता, कारण काही खरंच नाही ना. काही खरं पाहिजे ना त्याच्यामध्ये, काहीच खरं नाही. समजा पुढं काही मला कुठं चोरी करायची, मी पहिले बोलून दाखवतो का बा हे पाहतो तो माणूस चोरी करणार आहे आणि चोरी मी करणार आहे. ती मला काय म्हणायचं आहे का, मला चोरी करायची, पण मी बोलून दाखवतो का तो अन्सारवाड्यावाला आहे ना, तो चोरी करणार आहे तुमची. मी पहिली बोलून दाखवतो. मग असं कसं? तरी पण संविधान वाचवण्यासाठी तरुणांना, या नवीन मतदारांना काय संदेश द्याल? आता मतदान जवळ आलं. सर्व इडेचे कुठं मतदान कोणी काय करायचं ते करतील आपल्याला. म्हणजे भारतभर नाही ना, लई टक्केवारी पाहिजे, लई येडे लोक आहे आपल्या इथं. हां, विचार नाही, विचार पाहिजे कोणत्या गोष्टीचा, आणि विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे. मला असं म्हणायचं आहे, पक्ष बघून मतदान करण्यापेक्षा माणूस बघून मतदान करा ना. पक्ष बघण्यापेक्षा माणूस बघा आणि मतदान करा. मग तो अपक्ष असं ना, कोणी पक्षावाला असं ना, कोणताही असो ना, पण माणूस बघून त्याला निवडून द्या. सुजय विखे पाटील निवडून येतील का दक्षिणेत? नाही, आता मला ते नाही सांगता येणार, कारण सुजय विखे पहिल्यापासूनच त्यांचा घराणा आजपर्यंत पडेल नाही. एकदा पडले होते ना, बाळासाहेब विखे दक्षिणेत पडले होते. हा, बाळासाहेब पडले होते. काय सांगता येतं? माणसाचं मन आहे का हो? माणसाचं मन आहे. इकडं फिरल्यानंतर राजा असो नाही तर रंक असो, पाडीतो नाही तर पार डोक्यावर उचलून घेतो, असं आहे. तर देव जाणे काय होतं त्यांचं, ते नाही सांगता येणार. बरं, देशात राहुल गांधी का मोदी? नाही, ते नाही सांगता येणार. आज काहीच सांगता येणार नाही, कारण आज लई जसं गडूळ पाणी आहे ना,
इतकं गढूळ पाणी आहे का जसं आपल्या चांगल्या नितळ पाण्यामध्ये आहे ना मासे असे पोहताना दिसत्या तर लहान मोठे दिसत्या. आजची पोझिशन अशी का इतकं गढूळ आहे ना तर त्याच्यामध्ये मासे आहे का नाही तेच दिसत नाही. तर बाकीचं बोलूनच उपयोग नाही. चाचा अतिशय व्यावहारिक आहेत, चाचा अतिशय राजकारणी आहेत. ते स्पष्ट जरी बोलत नसले परंतु ते अंगुली निर्देश करतात किंवा त्यांच्या शब्दातून वाणीतून योग्य तो मेसेज देण्याचं नेहमीच काम करतात. एक चांगला डायलॉग आजच्या परिस्थितीवरती काय माराल चाचा? मी आता काय आजच्या परिस्थितीवर काय डायलॉग मारणार आहे? मी माझा डायलॉग मारतो, खाता का नेता काही खाणी पेता. तर बाकी डायलॉगला जागाच नाही आहे. निवडणुकीचा प्रेड चालू आहे आणि प्रत्येक समजावा तुमचा प्रत्येक नेता उमेदवार आला तो माझाच माणूस आहे, मी असं समजतो. तेव्हा मी कोणच्यावर टिप्पणी करूच शकत नाही. मला असं म्हणायचं आहे, कुणावर सुद्धा टिप्पणी करू शकत नाही. शाळेत न गेलेल्या अन्सार चाचांची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली यावर आपले मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. नवनवीन बातम्या मुलाखती पाहण्यासाठी गॉडफादर चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. धन्यवाद.